कडे येते कारण आपण दृश्यांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहतोय। वेदांत, तुला माझा आवाज येत असेल तर आपण मगासपासून याच गोष्टीचा उल्लेख करतोय। 11 वर्षांनंतर हा क्षण येतोय। राज ठाकरे हे स्मृतीस्थळी दाखल झालेले आहेत बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी। किती महत्त्वाचा आहे हा क्षण मनसैनिकांसाठी आणि शिवसैनिकांसाठी? शिवसैनिक आणि मनसैनिक खरं तर या दोघांचं दैवत गुरु मानलं जातं ते बाळासाहेब ठाकरेंना, आणि हे दोन्ही पक्ष ज्यांच्या विचारावर पुढे जात आहेत त्या बाळासाहेब ठाकरेंना आज स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपल्याला इथे शिवतीर्थावर आलेले शिवतीर्थाहून पुढे मग आपण बघितलं राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आलेले पाहायला मिळत आहेत। आणि आत्ताच आपण बघितलं राज ठाकरे जेव्हा अभिवादन करण्यासाठी आले तेव्हा स्वतः उद्धव ठाकरे समोर आले। दोघांनी मिळून पुन्हा एकदा अभिवादन केलं, पुष्पहार अर्पण केला आणि मानवंदना देत पुन्हा आपण जिथे मंडप टाकलेला आहे तिथे राज ठाकरे उद्धव ठाकरे चर्चा करताना पाहायला मिळाले। सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक कार्यक्रमात, मेळाव्यात, मोर्चात मागील 2-3 महिन्यापासून ठाकरे बंधू आपल्याला पाहायला मिळतात, एकत्रित भूमिका मांडताना पाहायला मिळतात, अगदी पत्रकार परिषदांमध्ये पाहायला मिळतात। मात्र आजचा दिवस वेगळा आहे कारण आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आणि या 13वा स्मृती दिन असताना तमाम शिवसैनिक हे राज्यभरातून सकाळपासून इथे अभिवादन करायला येत असताना राज ठाकरेंना सुद्धा निमंत्रण दिल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मिळाली। आणि आपण बघितलं की राज ठाकरे सुद्धा अगदी जसं उद्धव ठाकरे इथे अभिवादन करण्यासाठी आले तसेच अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये राज ठाकरे सुद्धा इथे अभिवादन करण्यासाठी पोहोचले। 2014 साली अशाच प्रकारे युतीच्या चर्चा सुरू असताना राज ठाकरे हे अभिवादन करण्यासाठी आले होते आणि आज 11 वर्षांनंतर जेव्हा एकत्र येतात एक वातावरण वेगळं आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार, युतीची चर्चा सुरू आहेत आणि अशामध्ये दोन भाऊ एकत्र येणं आणि आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी एकत्र अभिवादन करताना पाहायला मिळालं। त्यामुळे नक्कीच एक प्रकारची स्मृती किंवा एक प्रकारे भावनिक वातावरण सुद्धा शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये आहे। कारण बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं होतं की दोन भाऊ एकत्र आले पाहिजे आणि आज जसं तू काही वेळापूर्वी सामनाच्या अग्रलेखाचा उल्लेख केला त्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की दोन भाऊ एकत्र यावेत ही इच्छा होती आणि त्यामुळे आज या दृश्यांमध्ये पुन्हा एकदा आपण बघतोय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी दोन भाऊ एकत्र आपल्याला पाहायला मिळतात। दोन भाऊच नाही तर मनसेचे नेते, शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे सुद्धा एकत्र इथे अभिवादन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहण्यासाठी आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे मनसैनिकांसाठी, शिवसैनिकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। युतीच्या चर्चा सुरू असताना दोन भाऊ आजच्या दिवशी एकत्र येणं, एकत्रित अभिवादन करणं आणि दृश्यांमध्ये आपण काही वेळापूर्वी बघितलं जसे राज ठाकरे आले तसे स्वतः उद्धव ठाकरे समोर येऊन त्यांनी जेव्हा अभिवादन राज ठाकरे करत होते तेव्हा ते समोर आले, पुष्पहार राज ठाकरेंनी अर्पण केला आणि त्यानंतर दोघेही आपल्याला जिथे मंडप टाकण्यात आलेला आहे तिथे चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात।